आणि म्हणून मी काय अगदी गरीब सीता सावित्री असं म्हणतच नाही तिला. ती कणखर स्त्री होती आणि ते तिचं कणखरत्व आपल्याला दिसतंच शेवटी. आणि तत्पूर्वी तिने का नाही केलं तर काहीतरी त्यावेळेला प्रसंग परत्वे, कारण परत्वे. सीतेच्या आयुष्यातसुद्धा एकच प्रसंग असा दिसतो आपल्याला की ज्यावेळेला तिने म्हणजे मारीच्या राक्षसाने ते कांचन मृगाचं रूप घेतलं आणि मग मरतानाही त्यांनी रामाच्या आवाजात लक्ष्मणा धाव धाव असं म्हटलं आणि मग सीतेने सांगितलं लक्ष्मणाला की तू जा आता. आणि लक्ष्मण काय जायला तयार होईना, कारण त्याला रामाने सांगितलं होतं हिला एकटीला तू वनात सोडू नको. आणि त्याला खात्री होती की राम हा आपला भाऊ हा अगदी अजोड असा योद्धा आहे. एक हरणाला तो काही म्हणजे त्याची शिकार तो करणारच व्यवस्थित. पण सीतेने त्याच्यावरती त्यावेळेला जे काही भलते असेल ते आरोप केलेत की तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दलची अभिलाषा आहे. आणि तेव्हा ती पद्धत होती ना, नियोग पद्धत वगैरे. तर म्हणून तू जात नाही आहेस असं जेव्हा तिने म्हटलं त्याला, हा असा एकच प्रसंग आहे की ते अनाकलनीय आहे की सीता असं कसं बोलू शकली त्याला. आणि मग तिनेच नंतर एकदा पुढे रामायणात तिच्याच तोंडी उद्गार आहेत की तेव्हा मी तसं बोलले त्याला, अन्यायाने बोलले, म्हणूनच माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या मला पुढचे त्रास आणि हाल सहन करावे लागले. हा एकच प्रसंग मला असं वाटतं की खूप छान. मला म्हणजे अगदी असं ऐकत राहावं असं वाटतंय. म्हणजे खूप छान. म्हणजे राम एकीकडे महामानव, महानायक आणि देवत्व पण आपण त्याला बहाल केलेलं आहे. आणि पण रामायणात तुम्ही जर बघाल ना, वाल्मिकी रामायणात रामाचं दैवतीकरण नंतरच्या कालखंडात झालेलं आहे भक्ती परंपरेनंतर. पण जर तुम्ही वाल्मिकींचं रामायण पाहिलं तर म्हणून म्हटलं की मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. मानवाला म्हणून ज्या काही मर्यादा असतात त्या सगळ्यांचं पालन त्यांनी केलेलं आहे. आणि वाल्मिकींनी तर कुठंच म्हटलेलं नाही आहे की राम हा देवाचा अवतार किंवा असं काही. त्यांचे शब्दच आहेत हे की आत्मानं मानुषम मन्ये दशरथात्मजम. मी स्वतःला दशरथाचा मुलगा राम म्हणतो. आणि मानवी राजा जर आपल्या कर्तव्याला चुकला नाही तर लोकांचं जीवन, प्रजेचं जीवन, राज्य हे निर्धास्त आणि समृद्ध होतं. हाच रामायणाचा संदेश आहे. छान. तर हा संदेश आजच्या पिढीला, आजच्या परिस्थितीला खूप म्हणजे मार्ग दाखवणारा आहे, मार्गदर्शन करणारा आहे. आणि हाच मला वाटतं जरूर पण आहे. काल धर्म निरपेक्ष असा आहे तो संदेश. म्हणजे मी रामायणाला कॅलिडोस्कोपची उपमा देते. जरा तुमचा कोन बदला, तुम्हाला वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये नवीन नित्य नूतन काहीतरी जाणवत राहतं. शोभादर्शक म्हणतो ना आपण कॅलिडोस्कोप. धर्माचा कोन घ्या, भाषेचा कोन घ्या, जनसमूह थोडं बदललं की नवीन काहीतरी त्याच्यातनं नित्य नूतन नवनवोन्मेष आपल्याला दिसून येतात. नवी दिशा जाणवतं. हो, नक्कीच प्रेरणा मिळते. आणि म्हणून ते रामाचं मंदिर झालं ह्याचा परत मी तिथेच येते की आपल्याला मूर्त काहीतरी लागतं. हो, आपण सामान्य लोक आहोत. तर रामाची मूर्ती, अयोध्येचं मंदिर बघून मला प्रेरणा मिळणार. तिथे आहे रामलल्ला आणि मी माझ्या कर्तव्याच्या पथावरती पुढे पुढे जात राहणार. हे जे एक मिळतं ना, ते म्हणून राममंदिर व्हायला हवं. ते हवं होतं, म्हणजे झालं ते फार छान झालं. ती एक उणीव होती कदाचित म्हणून आपण, ती आता भरून निघाली आहे. आणि मूर्त म्हणजे तुम्ही किती म्हणते निर्गुण वगैरे सगळं आपण, ती पुढची अवस्था आहे. आपल्याला सामान्य लोकांना समोर काहीतरी मूर्त लागतं ना, तो राम आपल्याला प्रेरणा देत राहील अयोध्येतला खूप छान भारतीयांना. तर आता आपण आपल्या गप्पा इथेच आवरत्या घेऊया, कारण एवढं रामायण म्हणजे आज आपण एका तासात हे करायचा प्रयत्न केलेला आहे. तर मला वाटतं आपल्या काही श्रोत्यांना ह्याच्यातनं काहीतरी नवीन मिळेल ऐकायला. मलाच आता एवढं काही कळलं की मला असं वाटतं की परत एकदा आपल्याला या विषयावर परत एकदा गप्पा मारायला लागतील, नवीन शिकायला लागेल. कारण अफाट आहे, जे आहे ते अगाध आहे, अफाट आहे, अद्भुत आहे. आणि आपण जे आपल्याला मानवी बुद्धीला समजेल आणि आजच्या परिस्थितीला जे अनुरूप आहे तेवढं आपण कुठेतरी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही इकडे आलात आणि खूप छान बोललात आणि खरंच मला खूप मजा आली. मलाही मजा आली, खूप मजा आली. आणि नवीन इतक्या गोष्टी कळल्या आणि आता मला सुद्धा त्याच्यातून परत एकदा वाचून परत काहीतरी असं प्रेरणादायी मिळेल. तर खूप खूप तुमचे आभार आहेत आणि माय प्लेजर. खूप छान वाटलं.
ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.